उन्हाळ्याचे दिवस आहे आणि खूपच उकडत आहे आणि अशातच आपल्याला जर अगदी थंड थंडगार एकदम छान असं जर पेय मिळालं तर हो, आज आपण बनवणार आहोत मँगो लस्सी. यामध्ये खूप आयर्न असतं, कॅल्शियम असतं आणि खूपच मिनरल्स असतं. तर खूप छान आपली ही लस्सी बनणार आहे. आणि आंब्यापासून तर आपण भरपूर काही काही वस्तू बनवत असतो, पदार्थ बनवत असतो. तर आज आपण बनवणार आहोत आंब्याची म्हणजे मँगो लस्सी बनवणार आहोत. आता ही मँगो लस्सी बनवताना तुम्ही कोणतेही आंबे घेतले ना तरी चालणार आहे. फक्त त्या आंब्यांना रेषा रेषा नकोय. तर इथे मी केशर घेतलेला आहे. पहा स्वच्छ धुवून घेतलेला आहे असा. यावरचे आपल्याला सगळे जे सालं आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत, काढून घ्यायचे आहे किंवा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने जे मी कट करणार आहे त्या पद्धतीने तुम्ही हे कट करून घ्यायचे आहे. कलर पण पहा किती सुंदर आहे. आपल्याला वरतून दुसरा कलर टाकायची सुद्धा गरज नाहीये. तर आज आपण दही आणि मँगो असं दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण आज लस्सी बनवणार आहोत. भरपूर विटॅमिन आहे त्यामध्ये, भरपूर मिनरल्स आहेत, भरपूर आयर्न आहे आणि एकदम आपल्या शरीराला थंडावा देणार आहे. तर पहा आता इथे मी सगळ्या आंब्यांची जे सालं आहे ते काढून घेणार आहे आणि त्यामधला जो पल्प आहे तो वेगळा करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आणि आपल्याला हे सगळा जो पल्प आहे ना हा मिक्सर जार मध्ये टाकून घ्यायचा आहे. तर मम्मी हा सगळा पल्प आता काढून घेत आहे आणि हा मिक्सरच्या जारमध्ये टाकत आहे. या ठिकाणी तुम्हाला अगदी हापूस आंबा घ्यायचा असेल किंवा कोणता बदाम आंबा घ्यायचा असेल, तुम्हाला जो आंबा आवडतो तो तुम्ही घेऊ शकतात. आता इथे मी फ्रेश एकदम मस्त दही घेणार आहे. तर इथे मी 2 कप दही घेतलेलं आहे. दही हे जास्त आंबट नसावं, पाहू शकता तुम्ही. आणि यामध्ये आता तुम्हाला जसं जेवढं गोड हवं आहे तेवढी तुम्ही यामध्ये साखर देखील घालू शकता. इथे मी अर्धा वाटी साखर घातलेला आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे. बघा एकदम झटकीपट आपली ही लस्सी तयार होणार आहे. पहा किती सुरेख कलर आलेला आहे. इथपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पहा किती सुंदर आपली ही लस्सी तयार झालेली आहे. फक्त एकच लक्षात घ्यायचं आहे, आपण जे पण मँगो लस्सी बनवताना दही वापरणार आहे ते अजिबात आंबट नसावं आणि जो पण आपण आंबा वापरणार आहे तो देखील आंबट नसावा. तर बघा आता मी एका बाउलमध्ये हे सगळं काढून घेणार आहे. चला तर आपण इथे ग्लासमध्ये मँगो लस्सी सर्व करूया. आता मी 2 ग्लास घेतलेले आहे. त्यामध्ये ही लस्सी घालून घ्यायची आहे. इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही आईसचा वापर केला तरी चालणार आहे. मस्त अशी थंड थंडगार अशी लस्सी जर पिली तर अगदी मन तृप्त होतं आणि आपल्या शरीराला पण थंडक मिळते. आता यावर तुम्ही सजावटीसाठी काजू बदाम याचे काप करून जरी टाकले, तुकडे तुकडे करून जरी टाकले तर आपली ही पहा एकदम भन्नाट चवीची एकदम छान अशी मस्त अशी मँगो लस्सी तयार झालेली आहे. तर तुम्ही पण नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. जोपर्यंत मार्केटमध्ये आंबे आहे तोपर्यंत लस्सी नक्की तयार करून बघा. तुम्हाला पण नक्की आवडेल. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा.